जेवढे शेतकरी तुम्ही भेटतात, ठीक आहे, त्याच्यात ते तुमच्याबरोबर जसं तुम्ही म्हणतात 7,000 शेतकरी जुडलेले आहेत. जे बाकीचे आहेत ते काय चुकीचं करतायत असं तुम्हाला वाटतं, किंवा त्यांनी काय करावं पाहिजे की त्याच्याने त्यांचं पण भलं व्हावं? अल्टिमेटली सगळ्यांनी पण कमी केमिकल्स वापरून आपली शेती केली पाहिजे. कारण एकतर स्वतः शेतकरी म्हणून जमीन खराब होत चाललेली आहे आणि तुम्ही जे अन्न उत्पादन करताय त्यात थोडक्यात विष आहे. तर थोडं ते कॉन्शियसनेस ठेवलं पाहिजे की आपण काय करतोय. ही तर इच्छा आहे, पण ते वास्तविक आहे तर ते नाहीये. कारण शेतकरी फसलाय मागच्या बरोबर आहे. 50 वर्षाच्या जे काय सिस्टम्स आहेत त्याच्यामुळे तो फसलाय. तो शेती अशाच पद्धतीने करत आलाय 50 वर्ष झाली. आज दुसरी पिढी आहे, त्यांना नो हावच नाहीये की सेंद्रिय शेती करायची कशी, ह्याला पर्याय काय आहे, ह्या जर पेस्ट आला तर ह्याला मी सेंद्रिय पद्धतीने कसं घालू शकतो ह्याची कुठंच माहिती नाही. कुठल्याही ऍग्रिकल्चरल युनिव्हर्सिटीज मध्ये 4 वर्षाच्या कोर्समध्ये 1 महिन्याच्या वर सेंद्रिय शेतीवरती शिकवलं जातं. कुठेही त्यांना ट्रेनिंग दिलं जात नाही. जे वयस्कर माणसं सेंद्रिय शेती करायचे ते आज राहिले नाहीये किंवा खूप कमी आहे. ह्याला मार्केटिंगचा जोड पाहिजे. ह्या सगळे कॉन्सेप्ट समजून घेणं खूप महत्वाचं आहे.